नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवूयात पालक पनीरची रेसिपी, जी खायला एकदम टेस्टी आणि बनवायला एकदम इझी आहे। सगळ्यात आधी पालक स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया। मग उकळत्या पाण्यात तो पालक टाकायचा शिजायला। एका बाउलमध्ये आपण थंड पाणी घ्यायचं, तो पालक त्यात टाकायचा, कारण त्याचा ग्रीन कलर तो मेंटेन झाला पाहिजे। मग एका बाउलमध्ये 2 मिरच्या, 4 बदाम, 4 काजू घेऊन छान पेस्ट करायची। घट्ट पेस्ट होते काजू बदाममुळे। त्यानंतर पनीरचे पीसेस कापून घेऊया। एक कढई घेऊया। कढईमध्ये तेल टाकून ते पनीरचे पीसेस छान शॅलो फ्राय करून घेऊयात। मग त्याच कढईत पुन्हा तेल टाकूया, जिरं टाकूया, सुकी लाल मिरची टाकायची आणि कांदा टाकायचा। कांदा छान परतला गेला की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूयात। ती पेस्ट पण छान परतून घ्यायची। तोपर्यंत इथे मी त्यात टोमॅटोची पेस्ट टाकून घेतली आहे। मसाले ॲड केले। मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि हळद टाकली आहे। आणि आपण जी वाटून घेतलेली पालकची पेस्ट आहे ती टाकून द्यायची आणि मग त्यातच पनीरचे पीसेस टाकून द्यायचे। थोडंसं मीठ घालायचं आणि छान हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। एकच नंबर झाली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा।